अपडेट घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। यानंतर आपण पाहणार आहोत बातम्या 36 जिल्ह्यांच्या। बदलापूरमधील एका शाळेमध्ये लहान मुलींवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झालाय। ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या गोळीबारामध्ये अक्षयचा मृत्यू झालाय। ट्रान्झिट रिमांडसाठी मुंब्रा बायपास जवळून जात असताना पोलीस व्हॅनमध्येच आरोपी अक्षय शिंदेने एपीआय निलेश मोरेंची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली आणि गोळीबार केला। अक्षय शिंदेने मारलेली गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली। आणखी 2 गोळ्या या अक्षयने फायर केल्या, मात्र त्या चुकल्या। दरम्यान जखमी पोलीस निलेश मोरेंवर ज्युपिटर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। अक्षय शिंदेने निलेश मोरेंवर गोळी झाडली। त्यानंतर निलेश मोरेंसह असलेले दुसरे अधिकारी आणि पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर 2 राऊंड फायर केल्या। पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेवरती 2 राऊंड फायर केला, ज्यातील एक गोळी अक्षयच्या डोक्यावर तर दुसरी शरीरावर लागली। अक्षयचा एन्काउंटर नसून तो बचावासाठी केलेला गोळीबार आहे। अक्षयला अडवलं नसतं तर पोलिसाचा मृत्यू झाला असता। सगळ्यात आधी या घटनेबाबत कंट्रोल रूमला कळवण्यात आलं, अशी माहिती ठाण्याच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिली आहे। अक्षय शिंदेचे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे भेट घेणार आहेत। जखमी पोलिसांची भेट घेऊन त्यांना 51,000 रुपयांचं बक्षीस देणार आहेत। मनमाडमध्ये शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसानं धुमाकूळ घातलाय। 2.5 तास झालेल्या धुवाधार पावसामुळे काहींच्या घरामध्ये पाणी शिरलं, तर शहरातील रस्ते सुद्धा जलमय झाले। पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाला। पुण्यात मुसळधार पाऊस सुरू असताना रस्त्याचं काम सुरू असल्याचा प्रकार समोर आला। एसपी कॉलेजजवळ भर पावसामध्ये डांबरी रस्ता बनवला जात असल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। माणगाव तालुक्यातील निजामपूर विभागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला। अचानक आलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। जळगावच्या रावेरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय। विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं सखोल भागामध्ये पाणी साचलंय। दौंड तालुक्यातील चौफुल्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला। मुख्य चौकासह अनेक रस्ते पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली। अकोला जिल्ह्यातील उरळ गावामध्ये मुसळधार पाऊस कोसळला। या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। हवामान खात्यानं विदर्भात 3 दिवसांचा येलो अलर्ट जारी केलाय। सोलापुरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस बरसला। अचानक आलेल्या पावसामुळे पिकांनाही मोठा फटका बसलाय। अचानक आलेल्या पावसामुळे गेवरा येथील शेतकऱ्यांचं सोयाबीनचं पीक भिजलंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरावून गेलाय। ठाण्यालाही मुसळधार पावसानं चांगलंच झोडपलंय। रात्री अर्धा तास 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास जवळपास 47 मिलीमीटर पाऊस बरसला। आजपासून राज्यातील काही भागामध्ये पावसानं दमदार कमबॅक केलंय। उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, कोकण आदी भागामध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली, त्यामुळे कृष्णा, कोयना, गोदावरी नद्यांच्या खोऱ्यामध्ये पूर येण्याची शक्यता आहे। मंगळवारपासून पुढील 4 दिवस वादळी वारे, मेघगर्जनेसह विदर्भ, मराठवाडा, कोकण किनारपट्टीवर मुसळधारेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। राज्याच्या उर्वरित भागातही पावसाची हजेरी राहिली आहे। काही दिवसांपासून दडी मारून बसलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय, त्यामुळे हवामान विभागात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये दमदार पाऊस अपेक्षित असल्याचा अहवाल समोर आलाय। देशातील अनेक भागामध्ये अपेक्षेपेक्षा लवकर प्रवेश केलेल्या या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जाताना थोडा उशीर केलाय। सोमवारपासून मान्सूननं परतीचा प्रवास सुरू केलाय। पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून त्याचा परतीचा प्रवास सुरू झालाय। येणाऱ्या 7 ते 8 दिवस महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाची शक्यता नसल्यानं हवामान विभागानं ही वृत्त वर्तवलंय। सध्या मध्य भारतामध्ये पाऊस सुरू आहे, त्यामुळे येणाऱ्या काही दिवस परतीच्या पावसाची शक्यता नाहीये। आकृती बंधाच्या अंमलबजावणीसह महसूल स्तरावरील बदल्या या रद्द करण्याच्या मागणीसाठी आरटीओ कर्मचारी आजपासून संपावर जाणार आहेत। या संपामुळे ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज हे प्रभावित होण्याची शक्यता आहे।
राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम येत्या 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयानं कार्यवाही करावी अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। पनवेल कर्जत रेल्वे रिंग रोड ह्या 15 महिन्यात कार्यान्वित होणारे नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या बोगद्यातून रूळ टाकण्याचं काम आता सुरू केलं जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सोलापूर विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत। उद्घाटनानंतर काही दिवसातच सोलापूरहून पुणे आणि मुंबईसाठी विमान सेवा सुरू होणार आहे। देशातील 2023-24 या वर्षामध्ये फलोत्पादन हे जवळपास 353.19 दशलक्ष टनांवर जाण्याचा अंदाज आहे। गेल्या वर्षीच्या 355.48 दशलक्ष टनांच्या तुलनेमध्ये 2023-24 मध्ये अंदाजे 22.92 लाख टनांची घट होण्याची शक्यता आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,02,628 क्विंटलची आवक झाली। आज कांद्याला कमीत कमी 2,700 रुपये तर सरासरी 4,900 रुपयांपर्यंत दर मिळाला। यंदा नवरात्र उत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होतोय। या उत्सवाला अवघे 12 दिवस उरल्यानं सर्वत्र तयारीला सुरुवात झाली आहे। मंदिराच्या साफसफाई कर्मचाऱ्यांकडून साफसफाई केली जाते। आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची 10,819 क्विंटलची आवक झाली। आज सोयाबीनला कमीत कमी 4,260 रुपयांपासून ते 4,460 रुपये असा दर मिळाला। बहुचर्चित इंद्रायणी नदी पुनर्जीवनासाठी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाचं ना हरकत प्रमाणपत्र महापालिकेला मिळालंय। त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय।